मित्रांनो आपली गाडी आली आणि आपण चाललोय आता दादरला. चर्चगेट गाडी आहे, त्या जायचं शिर्डीला. मित्रांनो सायनला आपले मित्र बसणार आहेत आता आणि आपण सायनला पोचलो आणि त्यांना पिकअप करणार आहोत. गाड़ी मार के ना उसके आगे ए मनी बायकडे बायकडे मित्रांनो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जानेवारी महिन्यामध्ये आम्ही शिर्डीसाठी निघालो आहोत साईबाबांचं दर्शन करण्यासाठी. आम्ही दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये शिर्डीला जातो. नमस्कार मित्रांनो, कोकणकर सुहास चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आम्ही चाललो आहे शिर्डीला आणि माझे मित्र सगळे आहेत आणि ही आपली गाडी आहे. आणि पुढचा प्रवास तुम्ही बघत जा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका. दरवर्षी आम्ही या बाबा का धाबाला नाश्ता करायला थांबतो. त्याच टायमात संध्याकाळी कसारा घाटात हा धाबा आहे. तुम्ही पण कधी आले एकदा टेस्ट करून बघा, खूप चांगली टेस्ट आहे. मित्रांनो आता आपण नाश्ता करायला थांबलो आहे कसारा घाटच्या अगोदर. हे आमचे अध्यक्ष आहेत शिर्डी कमिटीचे. त्यांनी मेंदूवडा मागितला आहे. कधी आलात ते ह्या हॉटेलला नक्की भेट द्या. मित्रांनो आम्ही कसारा घाटच्या खाली थांबलो आहे आणि नाश्ता करून तर झाला आहे. नाश्ता जबरदस्त होता. कधी आलात तर कुठला धाबा आहे? बाबा का धाबा. याला व्हिजिट द्या, चांगलं नाश्ता भेटतो. कसारा घाट सुरू व्हायच्या अगोदरच आहे. आता आपण कसारा घाट चढणार आहोत. त्याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत जाईन आणि शिर्डीला पोचेपर्यंतचा व्हिडिओ मी बनवणार आहे. आणि तिथे गेल्यावर तर मोबाईल अलाउड नाही, तरी पण जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेन मी, जेवढं मी दाखवता येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो आपल्याला दुसरा टोल नाका लागलेला आहे. पहिला मुंबईतून निघाल्यावरच
लगेच लागला होता आणि हा दुसरा टोल नाका लागला आपल्याला. मित्रांनो, आपण आता सिन्नर नाक्याला पोचणार आहोत थोड्याच वेळामध्ये आणि इथून शिर्डी जवळ आहे. लवकरच शिर्डीमध्ये प्रस्थान करू आपण आणि आता आपण पोचणार सिन्नर नाक्यावरती. हे बघा, सिन्नर नाका लागलेला आहे आपल्याला. इथून आपल्याला राईट मारायचं आहे आणि समोर बोर्ड बघा, बैलाचं वाघ्या भावपूर्ण श्रद्धांजली. नाशिक जिल्ह्यामध्ये बोर्ड लावलेत, त्यांचा बैल ऑफ झाला आहे. इकडचे रस्त्याचं काम जबरदस्त झालं आणि इकडचे रस्ते एकदम सुसाट आहेत, आमच्या मुंबई गोवा हायवेसारखे नाही आहेत. आणि समोर बघताय तुम्ही, खूप जबरदस्त रस्ते आहे. मित्रांनो, शिर्डीच्या एकदम जवळ पोहोचलो आणि इथून आपल्याला परत राईट मारायचं आहे आणि आता पुढे जाऊन जेवायला थांबणार आहोत. मित्रांनो, आता आपण शिर्डीमध्ये पोहोचलो आणि इथून शिर्डी फक्त 5 किलोमीटर आहे आणि जेवायला थांबलो आहे. आणि जेवण झाल्याच्यानंतर आपण डायरेक्ट आपल्या हॉटेलवरती जाणार आहोत आणि सकाळी लवकर उठून दर्शनाला लाईन लावणार आहोत आणि बघूया जेवण काय काय मिळतं आहे. पुढचा व्हिडिओ बघत राहा आणि शेवटपर्यंत बघा. पनीर चिली सांगितलं. दाल तडका नाही आहे का? इकडं पण होता दाल तडका परत. ए भाई, चपाती लाव नाही तर तुम्हाला नाही निघाल. तुझ्या समोर देतो ते कांदा पिचल आहे, स्क्वेअर आइसक्रीम राइट मतलब सीधा नहीं जाने का, अपना से रिटर्न जाने का. मित्रांनो, आम्ही आता पोहोचलो आहे शिर्डीला आणि आमचा हॉटेल आहे हा हॉटेल रिव्हिरिया. चेक इन करतोय आपण आता आणि रात्रीचे 11 वाजलेत. दुपारी 2:30 वाजता आपण निघालो होतो मुंबईवरून.
लाईट लाव. मला ते लागेल तुम्ही कडकडे झोपाली हे काम करून लागलं लाईट तिकडेच आहे. हे बॅक कर ना आणि मोठं पण ना ए गलत आहे. मित्रांनो ही आमची रूम आहेत आणि ही नॉन AC रूम घेतली कारण का थंडी होती म्हणून. रूम छान आहेत बघा तुम्ही, छान रूम आहेत. मित्रांनो त्याच्यानं आमचे सगळे मित्र निघालेत आणि आरती चालू आहे मंदिरामध्ये. थंडी म्हणावी तेवढी थंडी नाही आहे. सगळे एकच टी-शर्ट घालून चाललेत. एक बार भाई हो गया ना आदत. वो लगा नाचने आता है ना. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही आता दर्शनाला चाललो आहे. मोबाईल अलाउड नाही पुढे. जेवढं आपलं पुढे घेऊन जातील तेवढं घेईन आणि नंतर बाहेरून व्हिडिओ करू आपण. चला पुढचा प्रवास बघूया कसं होतं आपलं. आमचं हॉटेल एकदम मंदिरापासून जवळच आहे त्यामुळे आम्ही वॉकिंग चालू आहे सकाळचं. थोडीशी थंडी जाणवते, जास्त नाही आहे दरवर्षीप्रमाणे. आणि हे मंदिराच्या बाहेरचं मार्केट आहे. आणि यावर्षी दर्शनाची सिस्टम चेंज झाली. गेटवरनं होत नाही आहे, एकाच ठिकाणातून सगळीकडे जाते ना. हॉल वेगवेगळे बांधले, त्या हॉलमध्ये नेऊन बसवतात आपल्याला. या इकडे मोबाईल दे ठेव. मोबाईल ने जाना, रिटर्न यावं लागेल. आगे से वापस आना पड़ेगा. मित्रांनो मंदिराच्या बाहेरच आहे आणि ही दर्शन लाईन आहे. आपण आता दर्शनाकडे चाललो आहे. आणि आता बरोबर मंदिराच्या बाहेर आपण. लॉकर इकडेच आहे ना मित्रांनो. समोर बिल्डिंग दिसते, त्याच बिल्डिंगतून दर्शनासाठी आता लाईन लावायला लागते. या बिल्डिंगमध्ये आपल्याला बसावं लागतं. मित्रांनो दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो आहे. जवळजवळ 2-2.5 तास लागले आणि आता आपण नाश्ता करायला चाललो आहे हॉटेलमध्ये. गर्दी जबरदस्त आहे. विक्रम मनीष सगळ्यात मागे असेल सगळ्या गोष्टी. मित्रांनो दर्शन वगैरे झालं आणि आम्ही आता चेकआउट करून शिर्डीमधून निघतो आहे आणि परतीचा प्रवास मुंबईला जाण्याचा. आणि बघूया प्रवास कसं होते. व्हिडिओ बघत राहा जेणेकरून तुम्हाला पुढचा सगळा प्रवास बघायला मिळेल. सचिन सर 200 मला थँक्यू पाठवतो. नको ते गुगल पेला नाहीत. येतं गुगल पे. पेरुगेला थांबलेत आमची माणसं सगळी. बघूया कशी किलो आहेत. चला 100 रुपये किलो.
100 रुपये मयूर, 100 रुपये किलो आहेत. लालवाले पण आहेत आणि साधेवाले पण आहेत. 120 रुपये. मैं बोलूँ 1200 अभी वो इंक्लूड हो गया, लाडू का पैकेट ले लो. इतर मोबाईल नसल्यामुळे मंदिराच्या बाहेरचं काही आपल्याला शूटिंग करता नाही आलं, त्यामुळे फक्त प्रवासाचाच व्हिडिओ आहे हा आपल्या व्हिडिओमध्ये. बरोबर नाही आलंय. मला माहिती आहे. बैल मेले त्याच्यावर त्यांचे भाव त्यांच्या माणसांची त्यांची इज्जत नाही बैलांची. समोर सिन्नरचा बस डेपो आहे मित्रांनो. मित्रांनो समोर तुम्हाला पवनचक्की पाहायला मिळतात. हे बघा लाईनमध्ये सगळे पवनचक्की आहेत. मित्रांनो कसारा घाट अजून सुरू व्हायचं आहे आणि जरा नाश्ता वगैरे करायला थांबलेलो आम्ही. आणि कसारा घाट संपल्याच्या नंतर आम्ही जेवायला थांबणार आहोत. मागे माझ्या बघताय तुम्ही इकडचा मार्केट आहे पांजुर्ली. पांदुर्ली. ऊन पण जबरदस्त आहे, थंडी वगैरे गायब झाले. आणि पुढचा प्रवास बघत राहा जेणेकरून. आणि शिर्डीमध्ये मला मंदिरावर दाखवता आलं नाही कारण का मोबाईल लॉकरमध्ये बंद होते, त्याच्यामुळे दाखवू शकलो नाही. व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. चला पुढचा प्रवास कसा होतो बघूया आपण. अभी ना यहाँ से कम से कम 20 किलोमीटर है. अरे वीरेंद्र जी जो स्पीड पकड़ेंगे. गाडीतून दिसणारा सुंदर नजारा आणि हा डोंगर रांगा तुम्ही बघताय, खूप जबरदस्त नजारा आहे. मित्रांनो दुपारच्या जेव्हा थांबलो आपण होता कसारा घाट उतरल्याच्या नंतर. बघूया काय भेटते जेवायला आपल्याला. भाऊ काय मागवलंय मयूर सांग की. विशू
हे काय आलं नाही अजून. मित्रांनो, जेवण झाल्याच्या नंतर सगळे गाडीमध्ये झोपलेत आणि 2 दिवसाचा जागरणसुद्धा होतं. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून असे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. थँक्यू.